माझ्या तमाम मराठी भावा बहिणींना मी एक आवाहन करतो की आमची जी यंत्रणा आहे जी राबवली जाते त्याचा मुख्य सूत्रधार आहे ब्राह्मणवाद किंवा सध्या आरएसएसचे बंच ऑफ थॉट्स किंवा वी आर आवर नेशनहूड, टिळक आणि सावरकर यांचं जर लिटरेचर तुम्ही वाचलं तर ते असं म्हणतात की आम्ही या देशाचे मालक आहोत आणि तुम्ही सगळे फक्त 2 वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात. याच्यावर माझी जाहीरपणे कुणाबरोबरही चर्चा करायची तयारी आहे. आम्ही 45 गावं अंबानीच्या घशातून काढली होती. त्यावेळी आम्हाला स्थानिक नेत्यांनी, एस्टॅब्लिश नेत्यांनी मदत केली नाही. जनता आमच्याबरोबर होती. आम्ही आंदोलन उभं करू शकलो नाही, पण आम्ही ती लढाई कोर्टात लढलो. अंबानीच्या शेकडो वकील कोर्टात असायचे, आमचा एकच वकील असायचा. पण त्यावेळी कोर्ट होतं. आम्ही कोर्टाला नेहमी ईश्वराच्या आईवडिलांच्या स्थान देत असतो. त्या कोर्टाने, मायबाप कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने सुद्धा अंबानीचे 7/12वरचं नाव परतूत काढावं असा हुकूम केला आणि त्याप्रमाणे आमची ही सगळी जमीन मुक्त झाली. आता त्याच जमिनीवर पुन्हा 3री मुंबई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने घाट घातलेला आहे. आमिष काय दाखवलंय की तुमची आम्ही जमीन घेऊ, त्याच्या 22.5% जमीन तुम्हाला परत देऊ, डेव्हलप जमीन देऊ. सरळ सरळ थाप आहे. पूर्वी 12.5% जमीन आम्हाला द्यायचं कबूल केलं होतं. आमच्या अगोदरच्या स्कीममध्ये शेतकरी काय बिल्डर होऊ शकत नाही, त्याला ती अक्कल पण नाही. शेवटी त्या 12.5% जमिनी बिल्डरने विकत घेतल्या आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. काय दिलं असेल ते दिलं असेल. त्यामुळं हे 22.5% ते सोडा. शेतकरी काय बिल्डरच्या आकलेला अक्कल लावून त्याची डेव्हलपमेंट करू शकत नाही. आणि ही 12.5% असेल किंवा ही 22% असेल, याचे डेव्हलपमेंट चार्ज सरकार शेतकऱ्यांकडूनच घेणार. आणि म्हणून त्या भूलथापेला शेतकऱ्यांनी बळी पडता कामा नये. मी तर असं म्हणेल, मी सध्या पुरंदर विमानतळाचं आंदोलन चालवतोय. आम्ही अशी शपथ दिलेली लोकांना, हे विमानतळ व्हायचं असेल तर आमच्या प्रेतावरून होईल. मी आमच्या सगळ्या लोकांना विनंती करतो की तुम्ही अशी शपथ घ्या की हे 3री मुंबई व्हायची असेल तर आमच्या प्रेतावर होईल. इथे आमच्याकडे सुधाकर पाटील आणि त्यांचे बाकीचे नेते मंडळी मला भेटायला आलेली आहेत. त्यांना हे सगळे प्रश्न माहिती आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला लावून तुमच्यासाठी आम्ही आंदोलनात उभं राहायची तयारी केलेली आहे. मी आता 85 वर्षाचा आहे, त्यामुळे मला लिमिटेशन्स आहेत. परंतु या जमिनी गेल्यानंतर तुम्हाला पाय ठेवायला सुद्धा जागा मिळणार नाही. आज जी तुम्ही हवा घेताय, आज जो तुम्ही शेजार पाजार उपभोगताय, एकमेकाच्या गरजा भागवताय, जनावरं आहेत, जे काय आहे, शेती आहे, झाडझुडपं आहेत, ती तुम्हाला परत मिळणार नाही. आणि माणुसकी तर अजिबातच मिळणार नाही. ज्या माणुसकीच्या जीवावर आम्ही जगतो ती माणुसकी मिळणार नाही. आम्हाला कुठलाही पक्ष सत्तेवर असला तर सगळ्या संविधानिक संस्था या फक्त आरएसएसच्या ताब्यात आहेत आणि त्यांना तुम्हाला फक्त 100 कोटी लोकांना 2 वेळचं जेवण देऊन तुमची सगळी संपत्ती हडप करायची आहे, ती श्रीमंतांना द्यायची आहे. तेव्हा अशा परिस्थितीत 3ऱ्या मुंबईचा घातलेला घाट माझ्या सगळ्या बहिणी भावांना विनंती करतो की हाणून पाडला पाहिजे. त्यासाठी जीवाची किंमत द्या. मरा ना, नाहीतरी तुम्ही ती जमिनी गेल्यावर मरणारच आहात. तर तुमच्या पुढच्या पिढींनी तुमचं नाव घ्यावं यासाठी तरी रस्त्यावर या. गांधींनी दाखवलेल्या 80च्या मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत आंदोलन उभं करा. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. जय भारत, जय महाराष्ट्र.